हॅलो गाईज, तर आता वाजले 2:03 आणि आता आम्ही चाललो आहे नाशिक टू मुंबई. तर ठीक आहे, हा माझा सेकंड ब्लॉग आहे गाईज. आणि आता आम्ही मुंबईला चाललो आहे, माझी सासरी चालली आहे. तर बघू आता, आपण कनेक्टेड राहू. मी तुम्हाला पूर्ण जर्नी दाखवते या ब्लॉगमध्ये. काय चालली सासरला. ओके गाईज, बाय. हॅलो गाईज, तर आता आम्ही आलो आहे परस्पुरे. तर आता आम्हाला कसा लागला आहे. तर असं म्हटलं जातं की हा घाट खूप डेंजर आहे. तर मी तुम्हाला घाट दाखवते थोडं. एका साईडला पूर्ण डोंगर आहेत सगळे. मी पण फर्स्ट टाइम जाते. तर मला तरी असं वाटतं की असं घाटाचे रस्ते असतात तेव्हा तिथून रात्री जायलाच नको. आणि सोबत बाळ असताना तर नकोच. पण तू हा ओके. बघा, बघा गाईस, ओके गाईस, कनेक्टेड रहा. नाईस व्ह्यू. हॅलो गाईज, तर आज आहे दिवस तिसरा. त्या दिवशी मी ब्लॉग केला, तर त्यानंतर मी थकली, तर मी पुढे ब्लॉग कंटिन्यू नाही केला. आणि घरी येऊन म्हणजे मुंबईला येऊन तर आम्ही सेटल झालो, थोडं जेवलो आणि डिरेक्टली झोपलो. तर त्यामुळे मला वेळ नाही भेटला. तर त्यानंतर 2 दिवस गेले आणि सेटिंगच चालू आहे जरा. तर ते झालं आणि आज आहे 9 तारीख. तर आज आम्हाला माझ्या बाळाची वॅक्सिन घ्यायला जायचं आहे. तर त्यासाठी मी आता उठली, रेडी झाली आहे. बाळ झोपलं आहे आणि हजबंडची पण तयारी चालू आहे, माझी झाली आहे. तर आता बघू, मी तुम्हाला दाखवते की वॅक्सिन घ्यायला चालू होते आणि बघू त्याला काही त्रास होतो का. फर्स्ट 2 टाईम तर त्याला काही त्रास नाही झाला. तर बघू त्याला काही त्रास होतो का. फक्त त्याला सूज येते, बाकी काही नाही. बाकी तो झोपतो वगैरे. तर बघू आता. ठीक आहे गाईज, कनेक्टेड राहा. बाय. हॅलो गाईज, तर आम्ही आता निघालो आहे. आता किती वाजले? आता आपले 11 वाजले. 11 वाजले. तर बघू आम्ही पोहोचतो का. खूपच लेट झाला आम्हाला, बघू. ठीक आहे, कनेक्टेड राहा गाईज, बाय. हॅलो गाईज, तर आमचं वॅक्सिन घेऊन झालं आहे. ही अंगणवाडी आहे, इथं घेतलं. आणि इकडे आधी आमचा. हॅलो गाईज, तर इकडे माझ्या हसबंडची कंपनी LNT. लोकल पण दाखव. लोकल हे माइंड स्पेस आहे, ही ट्रेन जाताना. आणि इकडे ट्रेन आहे जाताना. हे एरोली हे स्टेशन आहे आणि हे बाजूला माइंड स्पेस माझं ऑफिस आहे. एकदम वॉकिंग डिस्टन्स आहे. मी राहायचो पण इकडे पहिले, पण आता आम्ही दूर राहतो. इकडून पण एक एंट्री मस्त. हे बघा, लोक जाताना दिसतात बघा जॉबवाले. हे पूर्ण माइंड स्पेसचे एम्प्लॉईज आहेत. आणि हा स्टेशनचा ब्रिज आहे. हा स्टेशनचा ब्रिज आहे. आणि हा पुणे हायवे. आता आम्ही पुण्याकडे चाललो, म्हणजे नॉट गोइंग फॉर पुणे बट टेलिंग यू. आता पुढे तुम्हाला सिमेन्स स्विच गिअरची कंपनी दाखवतो. खूपच सुंदरशी कंपनी आहे. ही बघा गाईज, सिमेन्स कंपनी. जेव्हा मी शिकत होती ना, तेव्हा माझी इच्छा होती की सिमेंट्समध्ये मला जॉब हवी आहे. कारण मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. आणि मी इंटरव्ह्यू नव्हता दिला, पण मी एक्झाम दिली होती, पण काही झालं नाही माझं त्याच्यात. तर बघू, फ्युचरमध्ये चान्स भेटला तर करेल सिमेंट्समध्ये जॉब.
तर आता आम्ही डीमार्टला थोडीशी शॉपिंग केली, म्हणजे मी नव्हती गेली वरती कारण बाळ होतं म्हणून, फक्त ते गेले होते. तर त्यांनी आणलं काय आमचं घरात लागणारं सामान होतं ते घेतलं आणि आता आम्ही चाललो घरी. तर मी एरोली एरियामध्ये फर्स्ट टाइम आली आणि मला खूप छान वाटलं. एरिया खूप छान आहे. जसं म्हणतात ना की मुंबईमध्ये खूप क्राऊड आहे, तसं म्हणजे असेल पण एरोलीमध्ये नाही आहे एवढं मला वाटलं. आणि छान आहे वातावरण, पण एवढं काही नाही आहे. तर आता दाखव ना, जातो. झाडं दाखव त्यांना. मध्ये झाडं आहेत आजूबाजूला, हां. एकदम छान वाटतं. फक्त एवढंच आहे की छान एकदम. आम्ही दुपारच्या वेळेस आलो तेव्हा गर्दी नाही आहे. हो संध्याकाळी असू शकते गर्दी, थोडी असतेच. But not हा म्हणजे like that. असेलच, ते काही विषय नाही. ते काही म्हणजे फर्स्ट टाइम आली ना, तर मला छान वाटतंय. एरिया छान आहे, काही विषय नाही. आता आमचं जेवण पण राहिलंय, तर आता घरी जाऊनच करू, कारण बाळाला झोपवायचंय आता, तर झोप लागते. तर ठीक आहे, भेटू आपण गाईज थोड्या वेळात. घरी गेले की दाखवते मी तुम्हाला आम्ही काय जेवतो. बघा हे गाईज, हे रिलायन्स जिओ. तर दाखव ना, व्यवस्थित दाखव. जिओ गेलं मागे, सॉरी आम्ही लेट झालो, पण ह्या सगळ्या बिल्डिंग्स जिओच्याच आहे. त्यांचाच सगळा बिझनेस आहे इथे. हा एरिया घनसोली म्हणून एरिया आहे हा. ओके, सिटी डन ना. स्वतः घनसोली स्टेशन आलेलं आहे. आता आम्ही चाललोय रिटर्न. हॅलो गाईज, तर आता आम्ही घरी पोचलो आणि आमचं जेवण पण राहिलंय. तर आता जेवण करतो आणि मग बघू काय करायचं पुढे. मी तुम्हाला पुढचं रुटीन दाखवते की आम्ही काय करतो रात्रीपर्यंत. ओके. हॅलो गाईज, तर आता वाजले 10:30. मी नंतर काही शूट नाही केलं, कारण माझं बाळ, म्हणजे अद्वैत नाव आहे त्याचं, तर तो खूप रडत होता. त्याला वॅक्सिनचा खूप त्रास झाला, तर म्हणून मी काही शूट नाही केलं नंतर. तर आता त्याला झोपवू आणि आम्ही पण झोपू. तर मी इथे ब्लॉग एंड करते. आणि इथपर्यंत जर तुम्ही ब्लॉग पाहिला असेल तर खूप खूप जास्त थँक्यू. ठीक आहे गाईज, तर असेच मी ब्लॉग्स बनवेल, असेच कनेक्टेड राहा. ओके, बाय, गुड नाईट.